नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। कापसाच्या पाठोपाठ आता सरकीच्या भावातही वाढ झालेली आहे। चला तर व्हिडिओ आता आपण सविस्तर बघूया। अकोला कापसा पाठोपाठ आता सरकीचे भावही प्रति क्विंटल 1000 रुपयांनी वधारले आहेत। सरकीचे भाव तब्बल 1000 रुपयांनी वाढल्याने सरकीवरील प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि सरकी साबणाच्या किमतीवर परिणाम झाला आहे। 5 महिन्याआधी 2000 रुपये क्विंटलने विकली जाणारी सरकी आता 3000 रुपये प्रति क्विंटलच्या दरात पोहोचली आहे। कापसाचे भाव 5 महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने चढ उतारीवर असून ते आता 6500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। कापसाचे भाव वधारल्याने कापसाच्या कोंडातून निघणाऱ्या सरकीचे भाव त्या पाठोपाठ वाढले आहेत। जेवढी मागणी कापसाला आहे तेवढीच मागणी सरकीला देखील आहे, कारण एका क्विंटल कापसातून 62 ते 63% सरकी आणि इतर 36 ते 37% कापूस निघतो आणि त्यामुळे कापूस पिकातून सरकी जास्त निघत असल्याने सरकी प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि साबण निर्मितीच्या उद्योगावरही परिणाम होतो। सरकीचे भाव वधारल्याने सरकी तेल, ढेप आणि सरकीपासून तयार होणाऱ्या साबणाच्या किमतीतही काही अंतराने वाढलेल्या आहेत। महाराष्ट्रातील 60% सरकी तेल गुजरातमध्ये, भारताच्या विविध प्रांतात विविध प्रकारच्या खाद्यतेलाची मागणी आहे। त्यात सोयाबीन, राईस, पाम, सरसो, खोबरा, जवस, शेंगदाणा यांचा समावेश असतो। मात्र गुजरातकडून सरकी तेलाची मागणी कायम असते। विविध प्रकारचे लोणचे घालण्यासाठी आणि दैनंदिन खाद्यासाठी गुजरातकडे सरकी तेलाची मागणी सर्वात जास्त असते। महाराष्ट्रात निर्मित 60% सरकी तेल गुजरातच्या एकट्या राज्यात जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कापूस आणि जवसाचा पेरा विदर्भात जास्त असताना संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात सरकी, जवस आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा वापर होत असे। मात्र अलीकडे विदर्भवासींनी सोयाबीन आणि इतर खाद्यतेलास प्राधान्य दिले आहे। मात्र गुजरातच्या नागरिकांनी अद्यापही सरकी तेलाचा वापर सुरू ठेवला आहे। वसंत बाचुका, उद्योजक, अकोला। जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।